ठाकरेगडाचा आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी वायकर ईडीच्या रडारवर. ईडीचे 10 ते 12 अधिकारी वायकरांच्या घरी चौकशीसाठी दाखल. कर नाही त्याला डर कशाला? सरकार कोणतीही कारवाई राजकीय आकस ठेवून किंवा सूड भावनेनं करत नाही. वायकरांच्या घरावरील ईडी छापेमारीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंबाबत अजून खूप गोष्टी बाहेर पडणार. वायकरांनी माहिती लपवली, हिशेब तर द्यावाच लागणार. किरीट सोमय्यांचा इशारा. यंत्रणांकडून ठराविक पक्ष आणि लोकांवर कारवाई. भाजप आणि शिंदे गटातील दूध के धुले बाकी भ्रष्टाचारी. आधी आरोप असलेले आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले. किशोरी पेडणेकरांची टीका. ईडीच्या धाडीमागे राजकारण आहे म्हणण्याची विरोधकांना सवय. धाडीमागे राजकारण आहे सांगून बदनाम होण्यापासून वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न. भाजप नेते प्रवीण दरेकरांची विरोधकांवर टीका. तक्रारीनंतरच ईडीची कारवाई. अधिक तपास करण्याचा ईडीला पूर्ण अधिकार. विधानसभेतही अनेकदा जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यावर चर्चा. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. वायकरांविरोधात ईडीकडे जमीन व्यवहाराबाबत काही कागदपत्र असतील म्हणूनच कारवाई. तपासात सत्य बाहेर येईल. अजित पवार गटाच्या धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. आमदार पात्रता प्रकरण आणि जागा वाटपावर बोलण्याची शक्यता. शिवसेना आमदार पात्रते प्रकरणी उद्या दुपारी 4 नंतर निकाल. विधिमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू. ठळक मुद्दे वाचले जाणार. घटनेनुसारच सरकार स्थापन. आमच्याकडे बहुमत. उद्याचा निकाल आमच्याच बाजूने लागेल. मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. विधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या 16 आमदारांना पत्र करतील. माझा पूर्ण विश्वास. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाला 22 जागा मिळाव्यात. आम्ही गेल्यावेळी 22 जागा लढवल्या. यावेळीही 22 जागा मिळाव्यात. शिंदे गटाच्या कृपाल तुमाने यांची मागणी. आमच्या एवढ्या जागा अजित पवार गटाला देणं शक्य नाही. भुजबळांच्या मागणीनुसार त्यांना 22 जागा दिल्यास भाजपनं विचार करावा. समसमान जागा देण्याच्या भुजबळांच्या मागणीवर कृपाल तुमाने यांची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बड्या नेत्यांना उतरवा. प्रियंका गांधींना वर्ध्यातून लढवा. थोरात, पटोले आणि वडेट्टीवारांना उमेदवारी द्या. माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांची हायकमांडकडे मागणी. शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढवत आली आहे. लोकसभेच्या 18 जागांवर आमचा विजय निश्चित. संजय राऊतांचा दावा. जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज दिल्लीत बैठक. जागा वाटपावर बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता. संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि नाना पटोले उपस्थित राहणार. मवियाच्या वरिष्ठ नेत्यांची 14-15 जानेवारीला दिल्लीत बैठक. बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. येवल्याचे एडपट बाजारात पिशवी घेऊन फिरताय. एकदा आरक्षण मिळू द्या, मग यांची सोय बघतो. त्याला येवल्याचे कांदे चारतो. बीडमधील सभेतून जरांगी पाटलांचा भुजबळांवर फल्लाबोल. राज्य मागासवर्ग आयोगाची 11 जानेवारीला मुंबईत बैठक. मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू करण्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार. धनगर आरक्षणाच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हायकोर्टात याचिका. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गडचिरोली दौऱ्यावर. महिला सशक्तीकरण अभियानाची गडचिरोलीतून सुरुवात होणार. वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेल्या 9 महिलांचा सन्मान करण्यात येणार. आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर. आदित्य ठाकरेंच्या आज कोल्हापुरात 2 सभा. दुपारी 3 वाजता गारगोटीमध्ये जाहीर सभा, तर संध्याकाळी 7 वाजता मिरजकर तिकटीमध्ये जाहीर सभा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक दौऱ्यावर. बावनकुळे काळाराम मंदिरात रामाचं दर्शन घेणार. 14 जानेवारीला महायुतीच्या राज्यभरात सभा, तर 15 फेब्रुवारीपर्यंत विभागीय मेळावे होणार. सुनील तटकर यांची माहिती. 13 जानेवारीला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कल्याण डोंबिवली दौरा. दोन्ही नेते एकाच दिवशी शहरात आल्यानं दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू. सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जामीन अर्जावर सुनावणी. सतत चर्चेत असणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची तडकाफडकी बदली. मराठी भाषा विभाग सचिव पदावरून मुंडेंना हटवलं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्या दौऱ्यावर. हनुमानगढी, राम मंदिर आणि विविध विकास कामांची पाहणी करणार. पुण्यातील गुंड शरद मोहोळ या हत्या प्रकरणातील अटक असलेल्या दोन्ही वकिलांच्या पोलीस कोठडीत वाढ. रवींद्र पवार आणि संजय उढाण या दोन्ही वकिलांना 11 जानेवारीपर्यंत कोठडी. नाशिकमध्ये तलवार घेऊन इंस्टाग्रामवर दहशत पसरवणाऱ्या तरुणाला अटक. रुग्णाविरोधात बेकायदेशीर
हत्यार बाळगणं आणि मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल. बुलढाण्यातील बीएसएनएल टॉवरवर चढून 2 जणांचं आंदोलन. आदिवासी कोळी महादेव समाजाला आरक्षण देण्याची मागणी. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषित केल्याप्रकरणी इचलकरंजी पालिकेला 72 लाख रुपयांचा दंड. प्रदूषण नियंत्रण मंडळाची दंडात्मक कारवाई. चंद्रकांत पाटलांकडून सुळकूड पाणी योजनेसाठी देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक लावून देण्याचं आश्वासन. योजना मंजूर होऊनही मंत्र्यांसोबत बैठक झाली नसल्यानं सुळकूड कृती समिती नाराज होती. पालघरमधील शेतकऱ्यांना फटका. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या भोंगळ कारभार. सूर्या प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या तीराच्या दुरावस्थेचा शेतकऱ्यांना फटका बसतोय. पुण्याच्या मुळशीतील भुगाव परिसरात तलावात कार कोसळली. गाडीतील तरुणाचा मृत्यू झालाय. हा अपघात की घातपात, पोलिसांकडून तपास सुरू. बीड शहरातील मुदत संपलेल्या ऑटो रिक्षांवर आरटीओची धडक कारवाई. कारवाईत 70 रिक्षा जप्त. बीड जिल्हा परिषद कार्यालयात शिक्षकाचा मद्यपान करून गोंधळ. पदोन्नती मिळत नसल्यानं गोंधळ. जिल्हा परिषद सीईओ कडून शिक्षकावर निलंबनाची कारवाई. अकोल्यात कर्कश आवाज करणाऱ्या 57 बुलेटवर कारवाई. 1 ते 8 जानेवारी दरम्यान वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम. जळगावच्या बोदवडमध्ये ऐन हिवाळ्यात पाणी टंचाई. नागरिकांची पाण्यासाठी पायपीट. तब्बल 11 दिवस उलटूनही पाणी पुरवठा नाही. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. ज्वारी कांद्याला मोठा फटका बसण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण. काही भागात तुरळक पावसाची हजेरी. मराठवाड्यात आज पावसाची शक्यता. बीडमध्ये 1 लाख क्विंटल कापसाची विक्री. शेतकऱ्यांना एकूण 104 कोटी रुपयांचं वाटप. जळगावच्या यावल तालुक्यातील दहिगावमध्ये कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी संकटात. मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या रिसोड तालुक्यात हळद पीक बहरलं. सिंचन सुविधेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून हळद शेतीचा प्रयोग यशस्वी. लातूर जहिराबाद महामार्गावर नागरिकांचं आंदोलन. महामार्गाचं काम अपूर्ण राहिल्यानं अपघातांची संख्या वाढ. महामार्गाचं काम पूर्ण करण्याची मागणी. नांदेडमधील भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या गलथान कारभाराचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फटका. सप्टेंबर महिन्यात ऊस तोडणीसाठी नोंद केलेली असतानाही ऊस अजूनही शेतात उभा. बहुचर्चित पेठ सांगली रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाचं उद्घाटन संपन्न. 8 कोटी 60 लाखांचा खर्च होणार. बुलढाण्याच्या शेगावात वन बुलढाणा मिशन महिला मेळावा. मेळाव्यामध्ये हजारो महिलांची उपस्थिती. जळगावच्या मुक्ताईनगरात 22 जानेवारीला दिवाळी साजरी करण्याचा सार्वजनिक चर्चासत्रात निर्णय. घरोघरी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन. एसटी कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्याचा पगार लांबणीवर. 9 तारीख उजाडली तरी कर्मचाऱ्यांच्या हाती डिसेंबरचा पगार नाही. सरकारनं सवलत प्रतिपूर्ती 327 कोटी रुपयांची रक्कम दिली नसल्यानं पगार लांबणीवर. कोस्टल रोडची प्रतीक्षा लवकरच संपणार. जानेवारी अखेरपासून प्रकल्प सुरू होणार. प्रकल्पाचं एकूण 85% काम पूर्ण. ब्रिटिशकालीन शिव रेल्वे पूल इतिहास जमा होणार. सीएसएमटी ते कुर्ला स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी हा पूल पाडण्यात येणार. बेस्टच्या 22 बस मार्गात लवकरच बदल करण्यात येणार. शिव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीमुळे निर्णय. हजारो प्रवाशांची गैरसोय होणार. आरे कॉलनीतील अनधिकृत कामं लवकरच हटवणार. 5 जणांची समिती गठीत करण्याचा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा निर्णय. समिती महिनाभरात आपला अहवाल देणार. निवासी डॉक्टरांचा सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनामार्फत भरण्यात येणाऱ्या जागा केंद्रीय पद्धतीने भरण्याच्या निर्णयाला विरोध. मुंबईच्या बेस्टमध्ये लवकरच एसी डबल डेकर बसेस दाखल होणार. डबल डेकर बसेस पार्किंगसाठी 3 डेपोत सुविधा. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता स्थापन करण्यात आलेल्या कंपनीवर 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती. वल्सा नायर सिंह आणि श्रीनिवासन यांची राज्य शासनाकडून नियुक्ती. मुंबई पुणे महामार्गावर आता बससाठी स्वतंत्र मार्गिका असणार. मुंबई पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम वेगात सुरू. स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपामुळे पुण्यात नागरिकांना धान्य मिळणं बंद. जिल्ह्यातील 23,79,305 नागरिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आता निर्माण झालाय आणि धान्य वाटपाकडे नागरिकांच्या नजरा लागल्यात.
मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगरमध्ये पावसाचा येलो अलर्ट. उर्वरित मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता. मुंबईतील पदपथांवरील लोखंडी खांबांवरून उच्च न्यायालयानं पालिकेला खडसावलं. अंधेरीतील रहिवासी खांबांमुळे त्रस्त. खांबांमधील अंतर 1 मीटर ठेवण्याची पालिकेकडून हमी. पुणे महापालिकेला डिसेंबरपर्यंत 5,500 कोटींचं उत्पन्न. आतापर्यंत 4,500 कोटींचा खर्च. पुण्यातील बेघरांसाठी 1,867 घरकुलांना मंजुरी. जिल्हा परिषदेकडून घरकुल आवास योजना आणि रमाई आवास योजनेतून घरकुल मंजूर. पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषदेवर महिलांचं ठिय्या आंदोलन. पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी. वाशी दिशेला जाणाऱ्या 10 मार्गिकांचा नवा टोलनाका सुरू. मुंबई आणि नवी मुंबई शहराला जोडणाऱ्या खाडीपुलाचं काम वेगात सुरू. मुंबई महानगरपालिकेचा रेल्वे अधिकाऱ्यांनाच दंड. रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील सांडपाणी पादचारी पुलाजवळ जमा होत असल्यानं कारवाई.